नमस्कार, शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। सध्या बघायला गेलं तर एक कमी दाबाचं क्षेत्र हे आपल्याला गुजरातवरती स्थायिक झालेलं दिसत आहे। अहमदाबाद आणि सुरतच्या भागांमध्ये त्याचा मुख्यतः तीव्र प्रभाव जाणवत आहे। परंतु तेच कमी दाबाचं क्षेत्र राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे। त्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता जळगाव, त्याचबरोबर नाशिक, त्याचबरोबर इगतपुरी, नंदुरबार ह्या काही भागांमध्ये आपल्याला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासहित पाऊस दिसत आहे आणि येत्या 2 दिवसात ह्या भागांमध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण राज्यातील हवामानाचा सविस्तर अंदाज घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर ह्या मॅपचा अंदाज बघायला गेलं तर आपण पाहू शकता सुरत, अहमदाबाद, जळगाव, नाशिक, त्याचबरोबर कोकण किनारपट्टी, मुंबईचा उत्तरेकडील भाग, इकडे अकोला आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या ते तुरळक स्वरूपाचा पाऊस दिसत होते। 5 तारखेला आपण पाहू शकता मालेगाव, नंदुरबार, त्याचबरोबर इकडे जळगाव, त्याचबरोबर शेवगाव, छत्रपती संभाजीनगरचा देखील काही भाग। आता दुपारनंतर ह्या वातावरणात खूप मोठा बदल होईल आणि दुपारनंतर आपण पाहू शकता जळगाव, त्याचबरोबर पोचारा, खांदा, धुळे, त्याचबरोबर श्रीपूर, साक्री, इकडे नवापूर, त्याचबरोबर आव्हा, वैया ह्या गावांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दुपारनंतर 5 तारखेला दिसणार आहे। इगतपुरीमध्ये देखील आपल्याला काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे। आता सिन्नर, अकोला, त्याचबरोबर संगमनेर ह्या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल, म्हणजे 1 का 2 सरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या झालेल्या दिसतील। मोठा पाऊस इथं नाही, परंतु उत्तर महाराष्ट्राचा जो उत्तरेकडील भाग आहे या भागांमध्ये 5 तारखेला आपल्याला अनेक भागांमध्ये जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे। तर इकडे मराठवाड्याचा विचार करायला गेलं तर लोणार, त्याचबरोबर वाशिम, त्याचबरोबर नांदेडचा देखील काही भाग, ह्या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 5 तारखेला दिसेल। आता 6 तारखेला ह्या वातावरणात खूप मोठा बदल होईल। आता 6 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे। 7 तारखेपर्यंत हे वातावरण कायम राहील, परंतु 7 तारखेनंतर ह्या वातावरण हे आपल्याला उत्तरेकडील सरकलेले दिसणार आहे। त्याच्यानंतर आपण पाहू शकता कोकणात देखील ढगाळ परिस्थिती आहे, त्याचबरोबर संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाने उघडीक दिलेली 7 आणि 8 तारखेनंतर दिसत आहे। फक्त हा पाऊस आपल्याला मराठवाड्याच्या काही भागांमध्ये भाग बदलत पडणार आहे, स्थानिक वातावरण निर्माण होऊन तिथं पाऊस पडलेला दिसेल। विदर्भाचा उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्तरी ही या 7 तारखेनंतर 9 तारखेपर्यंत दिसणार आहे। म्हणजे 9 ते 10 तारखेपर्यंत राज्यात कोणतेही मोठे पावसाचे वातावरण आपल्याला दिसत नाहीये। आता एक कमी दाब निर्माण होतोय, पण तो कमी दाब हा 13 तारखेनंतर निर्माण होतोय। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याची देखील माहिती जाणून घेणार आहे। आपण पाहू शकता 9 तारखेला नांदेडच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेल्या दिसत आहेत। त्याचबरोबर इकडं कोकण किनारपट्टीचा बघायला गेलं तर कोकण किनारपट्टीला पावसाने उघडीक दिली आहे। आता ही एक गोष्ट जाणून घ्या, ज्या वेळेस कोकणातून पाऊस उघडतो त्यावेळेस दक्षिण भारतातून पाऊस चालू होतो आणि बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम आणि विजयवाडाच्या मध्यभागी कमी दाब तयार व्हायला सुरू होतात आणि त्या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, त्याचबरोबर मराठवाड्याचा भाग आणि विदर्भाचा दक्षिणेकडील भाग ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले दिसतात। आता 12 तारखेचा विचार करायला गेलं तर दक्षिण भारतात पावसाच्या वातावरणात अनुकूल स्थिती निर्माण होईल आणि 13 तारखेला आपण पाहू शकता विशाखापट्टणमच्या दरम्यान आपल्याला एक चक्रकार स्थिती म्हणजे एक तीव्र कमी दाब तयार होईल, त्याचं रूपांतर हे आपल्याला डिप्रेशन मध्ये झालेलं दिसेल। आता त्याचा मुख्यतः प्रभाव हा भूभागावरती आपल्याला 14 तारखेला झालेला दिसेल। आता 14 तारखेला नांदेड, नागपूर, त्याचबरोबर इकडे लातूर, बीड, सोलापूर ह्या भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस 14 तारखेला दिसेल। आता ह्योच पाऊस काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी झालेला ठरणार आहे। आता मात्र असा एक विचार करायला गेलं तर हवामान हे मात्र रोज बदलते, त्याच्यामुळे आपण हा अंदाज सविस्तर आणि कन्फर्म धरू शकत नाही। त्यासाठी आपल्याला रोजचा हवामान अंदाज बघणं गरजेचं असेल। आता ह्या मॅपच्या माध्यमातून आपण पाहू शकता 16 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवलाय। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा भाग, अहिल्यानगरचा दक्षिणेकडील व पश्चिमेकडील भाग ह्या भागांमध्ये आपल्याला 16 तारखेला अतिवृष्टी दाखवली गेली आहे। त्याचबरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर ह्या भागांमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। आता 17 तारखेला आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगरचा भाग आणि अहिल्यानगरचा भाग, त्याचबरोबर श्रीरामपूर, विजापूर, त्याचबरोबर संगमनेर, घारगाव, आळकुटी, त्याचबरोबर आणे, टाकळी ह्या भागांमध्ये 17
तारखेला आपल्याला अतिवृष्टीसारखा जोरदार स्वरूपाचा पाऊस ह्या मॅपच्या अंदाजानुसार आपल्याला दाखवला आहे. म्हणजे राज्यात पाऊस पुरेसा होणार आहे, परंतु कधी 13 तारखेनंतर. आता 7 तारखेनंतर राज्यात उष्णता निर्माण होईल, हवेचा वेग कमी होईल आणि मग पावसाला अनुकूल स्थिती ही निर्माण झालेली असेल. त्यामुळे ह्या कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. आपल्याला शेतकऱ्यांना आता 10 दिवस आपल्या शेती कामासाठी खूप वेळ आहे. त्या 10 दिवसांमध्ये शेतीची कामं आवरून घ्या, कारण की 13 तारखेनंतर आपल्याला पाऊस सळशी का पळशी करून सोडणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची.